नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो काय एकूण सुथडा झालेला आहे तो म्हणजे कॅरम बोर्ड असतो ना. कॅरम बोर्ड मध्ये नव्याने एक बोर्ड सुरू होतो तेव्हा पहिला कोणाचा तरी स्ट्राईक असतो आणि तो स्ट्रायकरने जितका हलकं किंवा जितका जोशात मारतो त्यानुसार त्या मांडलेल्या सोंगट्या या विस्कटून जात असतात. जितक्या अलगद मारलं जातं तितका मूळ मांडलेल्या सोंगट्या ह्या फार विस्कटत नाही. पण स्ट्राईक करणाऱ्याने जर दणदणीत स्ट्राईक केला तर अख्ख्या सोंगट्या बोर्डभर विखुरल्या जातात. त्यातल्या पॉकेटमध्ये किती जातील माहिती नाही. आणि मग अशा विखुरलेल्या ज्या सोंगट्या असतात त्यात आपली सोंगटी कुठे आपल्याला कशी काढायची याचा अंदाज बांधत उरलेल्या तीन खेळाडूंना सतत पुढे मागे आपली काही ती योजना बनवावी लागत असते. महाराष्ट्राच्या राजकारणात हे नेमकं असं झालंय की निवडणुकीच्या निकालानंतर सोंगट्या अशा विखुरल्या गेलेल्या आहेत की जे कोणी खेळाडू खेळायला बसलेले आहेत त्यांना आपण आपला अंदाज लक्ष कुठची सोंगटी ठरवायची आणि कुठच्या सोंगट्या काढायच्या आणि कसं करायचं हे गणित मांडणं अवघड होऊन बसले. आणि त्याच्यात एक मोठी गंमत अशी आहे की बोर्डावर नसलेल्या सोंगट्या सुद्धा त्याच्यात लुडबुडत आहेत. आणि त्यातली गेला दीर्घकाळ बोर्डावर नसताना लुडबुडणारी एक सोंगटी म्हणजे मराठा आरक्षण हे आपणच देऊ शकतो अशा थाटात उभं राहिलेलं जरांगे पाटील नावाचं एक स्वयंभू नेतृत्व. जरांगे पाटील हे एक शरद पवार सोडले तर बाकी प्रत्येक महाराष्ट्राच्या राजकीय नेत्याला उठसूट धमक्या देत असतात, इशारे देत असतात. शरद पवारांविषयी ते चकार शब्द बोलत नाहीत. हा आरोप सगळ्यांकडून झालेला आहे आणि आता कोणाच्याही मनात शंका राहिलेली नाही की जरांगे पाटील हे पूर्णपणे शरद पवारांचे असतील किंवा नसतील पण जरांगे पाटील हे कळसूत्री बाहुलं आहे. आणि मग अशा ज्या हॉरर फिल्म असतात त्यातल्या घटना बघून सर्वसाधारण लोक गडबडून जातात. पण ज्याचं डोकं ठिकाणावर असतं की ही सगळी कथा आहे त्यामुळे यातल्या घटनाक्रमाला भयभीत होऊन जाण्याचं कारण नाही असा जो असतो तो त्या सगळ्या हॉरर फिल्म सुद्धा एखाद्या कॉमेडी सारख्या विनोदी पटासारख्या एन्जॉय करत असतो. आणि म्हणूनच पडद्यावर अकराळ विकराळ विकृत रूप घेऊन काही भुताटकी दाखवली तर असा निर्भीड माणूस त्याला दाद देत नाही, त्याला घाबरत नाही, त्याच्या अंगावर शहारा सुद्धा येत नाही. पण असा माणूस असला तर बाकीचे सगळे भयभीत होत असतात आणि त्याच्यावर ते हॉरर सिनेमा चालत असतात. हे मी एवढ्यासाठी सांगतोय की ज्या प्रकारे महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात, सामाजिक जीवनात आणि राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांपासून जरांगे पाटील धुमशान करत आहेत त्यांना थेट सामोरं जाऊन गप बसा, फार झालं, तुम्ही काय बघून घेणार, मीच तुम्हाला बघून घेईन असा उलटा इशारा देणारा कोणी पुढे येत नव्हता. तोपर्यंत आवेशात जरांगे पाटील बोलत होते, याला बघून घेतो, त्याला बघून घेतो, समाज समाज. अरे समाज काय तुमचा गुलाम आहे का? जरांगे पाटील बोलले आणि सगळा एक मराठा, लाख मराठा, कोटी मराठा उठून कामाला लागला. एवढं जरांगे पाटील यांची हुकूमत मराठा समाजावर आहे की हे माध्यमांनी उभं केलेलं एक पाखंड आहे. राज ठाकरे यांनी उघडपणे मराठवाड्यात जाऊन जरांगे पाटील यांची जी हवा काढून घेतली त्याला म्हणून महत्व आहे. पक्षाचा अवघा एक आमदार विधानसभेत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सुद्धा राज ठाकरेंना आपल्या आघाडीत किंवा युतीत घ्यावं की नाही याविषयी दोन्ही गटातले नेते संभ्रमित आहेत. अशा वेळेला 200 पेक्षा अधिक जागा लढवण्याची उद्धव ठाकरे घोषणा करतात
आणि दौरे सुरू करतात. या दौऱ्यामध्ये मराठवाड्यात ते ज्या हॉटेलमध्ये उतरले होते तिथे कोणतरी निदर्शनं करायला येतो, मराठा आरक्षणाविषयी उद्धव ठाकरेंना जाब विचारायला येतो. जे महामग कुठेही शरद पवार असतील, अजितदादा असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांना जाब विचारायला गेले नाहीत. ते एक आमदारांचा पक्ष असलेल्या पक्षाचा प्रमुख राज ठाकरे यांना जाब विचारायला जाऊन पोहोचले. आणि ज्या काय बातम्या रंगवण्यात आल्या त्यामुळे राज ठाकरे सुद्धा उरलेल्या पक्षीय नेत्यांप्रमाणे दडपणाखाली येतील ही अपेक्षा होती. पण इथेच तर गल्लत होते. मी नेहमी बाळासाहेब आणि राज ठाकरे यांची तुलना एवढ्यासाठी करत असतो. तुम्हाला आठवत असेल तर 90 साली म्हणजे जवळजवळ 35 वर्षापूर्वी शिवसेनेचा छगन भुजबळ आणि पोटनिवडणुकीत निवडून आलेला रमेश प्रभू हे अवघे 2 आमदार विधानसभेत होते. पण ज्या रुबाबात बाळासाहेबांचा आवाज चालत होता त्याची तुलना आज 25, 30, 100 आमदारांच्या कुठच्या नेत्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. पण ती राज ठाकरेशी होऊ शकते. आणि म्हणून राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्याला महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणात फार महत्व आहे. त्यांच्या काय ते वास्तव्य होतं धाराशिवमध्ये, त्या हॉटेलात त्यांना जाब विचारायला पोहोचले. त्यांच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा. अरे कशाला? राज ठाकरे ह्या एकूण आरक्षणाच्या राजकारणात आणि सत्ताकारणात कुठेही न दिसणारा नेता आहे. अशा वेळेला जाब त्याला विचारणार. आणि ज्या शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या तोंडात बोळा कोंबून टाकला त्याचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांना एक शब्दाने जाब विचारायला कोणी जात नाही. इथेही ढोंगबाजी हे पाखंड उघडं पडतं. फक्त ते पाखंड आहे हे बोलायचं कोणी एवढाच प्रॉब्लेम असतो. जरांगे पाटील हे काय जे पाखंड उभं केलेलं आहे त्याला थेट उलट आव्हान देण्याची गरज होती. आणि ती हिंमत दुसऱ्या कुठल्याही पक्षाने केली नाही. ती आपल्या पक्षाची मोठी संघटना किंवा आमदार खासदार संख्या नसताना राज ठाकरेंनी केली. आणि बघता बघता मनोज जरांगे पाटील नावाच्या फुग्याला टाचणी लागली. मराठवाड्यातच राज ठाकरे यांनी खुलेआम सांगून टाकले की माझ्या वाट्याला जाऊ नका, नाहीतर जे काय होईल त्याची जबाबदारी माझ्यावर नसेल, मधमाशांचं मोहोळ उठेल वगैरे वगैरे. राज ठाकरेंची नेहमीची भाषा आहे. पण एक लक्षात ठेवा, जेव्हा राज ठाकरे असं बोलतात तेव्हा त्याची एक जबरदस्त प्रतिक्रिया उमटत असते. आणि ती उमटली तर त्याला सामोरं जाणं आपल्याला अशक्य आहे हे मनोज जरांगे यांना बरोबर कळतं. वेगवेगळ्या प्रस्थापित पक्षांचे नेते हे तुलनेने संयमी आहेत. राजकारणातले फायदे तोटे बघून आपले निर्णय घेत असतात, बोलत असतात, घोषणा करत असतात. पण बाळासाहेब हे त्याच्या पलीकडचे होते. 90 साली मंडल आयोगाच्या शिफारशी नव्याने मान्य झाल्या होत्या आणि मंडल विषय जोरात होता. अशा वेळेला आरक्षणाच्या थेट विरोधात जाऊन आरक्षणाची गरज नाही असं बोलणारा एकमेव नेता होता, त्याचं नाव बाळासाहेब ठाकरे होतं. अगदी निवडणूक दाराशी असताना सुद्धा नामांतराला कडेकोट विरोध करत उभे राहिलेले बाळासाहेब 50 पेक्षा जास्त आमदार त्या काळात निवडून आणू शकले. ते प्रस्थापित राजकारणाला लाथ मारत होते. आणि ज्या वेळेला असे लोक असतात तेव्हा त्यांना भवितव्य असतं हे विसरू नका. आणि म्हणून मराठवाड्यात जाऊन मग संभाजीनगर असेल, बीड असेल किंवा धाराशिव असेल, या सगळ्या मराठवाड्यात फिरताना जरांगेंचा दबदबा स्वीकारून नाही तर झिडकारून राज ठाकरे यांनी उलट आव्हान दिलं की माझ्या वाट्याला जाऊ नका. आणि जे कोणी त्यांच्या बाजूचे आहेत, मुठभर असतील पण इतके निष्ठावान आहेत
की दगड मारतील, धोंडे मारतील, हल्ला करतील आणि केसेस अंगावर घेतील, पण राज ठाकरे यांचा शब्द पडू न देणारे निष्ठावान त्यांच्याकडे आहेत. फरक काय असतो? फरक हा असतो की तितके निष्ठावान जरांगे पाटील यांच्याकडे आहेत का? राज ठाकरेंच्या बाबतीत आजपर्यंत अनेक आंदोलनात त्यांचे शेकडोनी हजारोनी कार्यकर्ते पकडले गेले, त्यांच्यावर खटले झाले, खटले चालूही आहेत. पण किती खटल्यामध्ये, किती केसेसमध्ये आमच्या मनसैनिकांवरचे केसेस मागे घ्या, खटले मागे घ्या, असं आवाहन चुकूनही राज ठाकरे यांनी केलेलं नाही. 15-16 वर्षात राज ठाकरे यांनी आपला पक्ष चालवताना आपले पाठीराखे कार्यकर्ते यांच्यावर वेगवेगळ्या आंदोलनात आणि त्यातून झालेल्या हिंसाचारात आरोपी ठरलेल्यांचे खटले मागे घ्यावेत अशी मागणी कधी केली नाही, त्यासाठी गयावया केल्या नाहीत. आणि त्या तुलनेमध्ये मनोज जरांगेंकडे बघा, आरोपींवरचे खटले मागे घ्या, ते खटले खोटे आहेत. खोटे खरे ठरवणारे तुम्ही कोण? ज्या नेत्याच्या मागे आपल्याला आपलं सर्वस्व अर्पण करायला तयार असतात त्याला नेता म्हणतात. आपल्यावरचे खटले मागे घ्यायला गयावया करील, मागण्या करील, वाडगा फिरविल, त्याला पाठीराखे नेता मानत नाहीत. ते संधी साधू म्हणून त्याच्या मागे आलेले असतात. आणि जेव्हा असं काय आपला नेता करणार नाही वाटतं, तेव्हा ते काढता पाय घेऊ लागतात. जरांगे पाटील यांची घोषणा मोठी, एक मराठा लाख मराठा. पण मराठा त्याच्या नादाला लागायचं नव्हतं, तर जे पोलीस नादाला लागले त्यांना केस मागे घ्या म्हणून जरांगे पाटील गयावया कशाला करतात? आणि मग त्या तुलनेत राज ठाकरेंकडे बघताय. राज ठाकरेंच्या काय त्या ताफा होता गाड्यांचा, त्याच्यावर सुपाऱ्या मारण्यात आल्या. सुपारीबाज, सुपारीबाज. आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेताना परत एकदा राज ठाकरेंनी खुलं आव्हान दिलं की हे सुपाऱ्या मारणारे, दगड मारणारे जे कोणी होते ते शरद पवार गटाचे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचे होते. उद्धव ठाकरे गटाचे तर जिल्हा प्रमुख त्यात होते. आणि तत्काळ मनोज जरांगेंना शेपूट घालावी लागली की हे माझे आंदोलक नव्हते. पण मनोज जरांगेंची मागणी घेऊन उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते राज ठाकरेंचा रस्ता अडवायला गेले असतील, तर मनोज जरांगे यांचा बोलविता धनी किंवा बोलविते धनी कोण आहे हे उघडं पडतं. मनोज जरांगेंनी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होते, कारण तुमची मागणी घेऊन ते पुढे गेले. मराठ्यांचा नाद करू नका म्हणायचं आणि नाद झाला की काढता पाय घ्यायचा. ही मनोज जरांगे यांची नवी मराठा मोर्दुंकीची व्याख्या आहे. पण राज ठाकरे हा अशा गोष्टींना बळी पडणारा नेता नाही. आपल्या काकांचा ओरिजिनल वारसा आणि हिमतीचा वारसा, धोका पत्करण्याचा वारसा राज ठाकरे चालवत आहेत. म्हणूनच तिकडे मराठवाड्यात जाऊन, लांबून पळून कुठून नाही, थेट मराठवाड्यात जाऊन राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे मनोज जरांगे यांच्या मागणीला आणि आंदोलनाला आव्हान दिलं आणि त्या आव्हानाला प्रतिसाद देणारा त्यांचा कार्यकर्ता शेकडोच्या संख्येने, भले कमी असेल संख्या, पण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला, याला महत्व आहे. मनोज जरांगे किती गर्दी जमवतात यापेक्षा प्रतिकूल परिस्थितीत जरांगेंच्या पाठीशी किती लोक ठामपणे उभे राहतात. होणाऱ्या जखमा आणि होणारा प्रतिहल्ला सोसण्याची कुवत असलेले पाठीराखे जरांगे पाटील यांच्या मागे किती आणि राज ठाकरे यांच्या पाठी किती, याला महत्व आहे. गावागावात पक्षांच्या नेत्याला याला बंदी करणारे आणि तसे पोस्टर चिकटवणारे सगळे लोक गेले कुठे राज ठाकरेंच्या वेळेला?
कारण राज ठाकरेंनी खुली भूमिका घेतली की महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही, आणि जेव्हा आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे म्हणतात तेव्हा ते मराठा आरक्षणाच्या मागणीचीही गरज नाही असं सांगत असतात. आणि मग त्याला जोडून राज ठाकरेंनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात हे जातीय विद्वेषाचा वणवा पेटवत आहेत. आता त्या वणवा पेटवत आहेत, त्या वणव्याची मशाल म्हणजे मनोज जरांगे आहे हे वेगळं सांगायला नको. आणि हिंमत असेल तर आपल्याला या समोर. तेवढ्यावर थांबले नाही, हे सगळं पाखंड उभं करणाऱ्या मराठवाड्यातल्या ठराविक पत्रकारांच्या पापकर्मावर सुद्धा राज ठाकरे यांनी बोट ठेवलेलं आहे. माध्यमातून कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी देखावे निर्माण केले जातात हेही बोलायला राज ठाकरे चुकलेले नाहीत. जो आरोप सहसा देवेंद्र फडणवीस, अजितदादा किंवा एकनाथ शिंदे सुद्धा करत नाहीत, तो बेधडकपणे राज ठाकरेंनी करून टाकलेला आहे. आणि त्यामुळे जरांगे पाटील हे किती गर्दी जमवतात मेळावे म्हणून, त्याला आता काडीची किंमत नाही. तुमच्या गोटात येऊन, तुमच्या जागी येऊन, तुमच्या परिसरात येऊन राज ठाकरेंनी तुम्हाला खुलं आव्हान देऊन दाखवलेलं आहे. जरांगे पाटील यांची हवा काढून टाकली असं सुद्धा म्हणता येतं, कारण त्यांच्याकडे काय ते निदर्शनं करायला जाण्याची गरज नाही असा खुलासा मनोज जरांगेंनी विनाविलंब करून टाकला. जे गेले ते आपले नव्हते, आमचे नव्हते असं जरांगे पाटील म्हणतात. अरे तुमचे नव्हते तर तुमचे कोण असतात? जरांगे पाटलांचा समर्थक म्हणजे ज्याचे कान लांब आहेत, किंवा ज्याला शिंग फुटलेली आहेत, किंवा ज्याच्या अंगावर सिंहासारखी आयाळ आहे, अशी काय ओळख आहे का? राज ठाकरे यांच्या त्या हॉटेलवर मोर्चा घेऊन गेलेले जे लोक होते ते लोकांना चेहरे ओळखता येतात, ते मराठे आहेत की नाही हे कळू शकतं. गळ्यात एक भगवा काय तो शेला पांघरला, उपरणं घातलं, जरांगे घालतात तसं, म्हणजे जरांगे पाटलांचा समर्थक झाला म्हणून तो मराठा आहे असं होत नाही. गेलेल्या लोकांची नावं तपासा. राज ठाकरे यांच्याकडे जाब विचारणारे, त्यांचा निषेध करणारे, घोषणा करणारे जे चेहरे कॅमेऱ्यात टिपले गेलेले आहेत ते मराठा नाहीत असं जरांगे पाटील बोलणार आहेत का? जेव्हा जबाबदारी येते तेव्हा हा माणूस हात झटकून टाकतो, हे माझे नव्हते. इथे फरक पडतो. मनसेच्या आंदोलनात कोणालाही अटक झाली, कितीही कुठल्याही कलमाखाली अटक झाली तरी तो आपला कार्यकर्ता असेल, पदाधिकारी असेल तर त्याची जबाबदारी घेताना राज ठाकरे पाय मागे घेत नाहीत. तो आपला पदाधिकारी आहे तर आहे, त्याचे पक्षाचा आहे म्हणून पक्षावर त्याचे परिणाम दुष्परिणाम होत असतील तर त्यासाठी राज ठाकरे पळ काढत नाही. राज ठाकरेंचे पदाधिकारी असतात ते पळ काढत नाहीत. आणि जरांगे पाटील दंगल झाली की दंगेखोर आमचे नव्हते हो, पकडले ते आमचे नव्हते हो, निदर्शनं करायला गेले, घोषणा द्यायला गेले ते आमचे नव्हते हो. अरे वा, ही मर्दुमकी आहे, ही मर्दुमकी आहे. हल्ल्याला जबाब मिळाला, आरोपाला जबाब मिळाला, धमकीला जबाब मिळाला, ही नाही 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 माझ्या अंगावर कशाला येता. ही एक मराठा लाख मराठा हे लक्षण नाहीये. एक मनसैनिक लाख मनसैनिक असं राज ठाकरे कधी बोलले नाही. पण त्यांचा सोबती एक एक कितीही प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या बरोबर उभा राहतो, आणि त्याला पकडली तर लगेच टाहो फोडून राज ठाकरे रडत नाहीत, मनोज जरांगे रोजच्या रोज रडतात. खोटे आरोप, खोटे आरोप, खोटे आरोप. अरे मग त्या कोर्टात गेलात कशाला? दंड ठोठावला ना कोर्टाने. तुम्ही कोणाच्या तरी पैसे बुडवले म्हणून तुम्हाला कोणीतरी एक खटला घातलाय आणि कोर्टात खेचलेला आहे,
तिथे गैरहजर राहिलात म्हणून तुमच्यावर वॉरंट निघालं, ते पण फडणवीसच्या नावावर फिरवायचं आणि आपली लवाडी झाकायची. याला मर्द मराठा म्हणत नाहीत की लाख मराठा म्हणत नाहीत, याला मराठा समाजावरचं लांछन म्हणताय. आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं, लाख मेले चालतील, लाखाचा पोशिंदा मरता कामा नये. ही मराठा समाजाची बिरुदावली आहे. ज्याला मावळे म्हटलं गेलं, जात पात नव्हती, मराठा तितुका मेळावा. आज त्या मराठा समाजाची जरांगे पाटील आरक्षणातून आणि त्यातून जी काय बकवास करतायत त्यातून बदनामी होते आणि त्या गवगव्याला गडबडून सगळे राजकीय पक्ष गप्प बसले असतील तरी एक शेर निघाला, राज ठाकरे. त्यांनी मनोज जरांगेंची हवा काढून टाकली, मराठवाड्यात जाऊन काढून टाकली. बाळासाहेबांचा पुतण्या म्हणून हा शोभतो. जे उद्धव ठाकरेंना जमलं नाही, त्यांच्याही कलानगरच्या दारापाशी मराठे आंदोलक आले होते, त्यांना भेटायला अंबादास दानवे पाठवला आणि आपण मातोश्री दडी मारून बसले. तो बाप चोरला बाप चोरला म्हणून रडतो, पण पुतण्या काका चोरला म्हणून रडत नाही, पण काकाचा वारसा ठामपणे चालवतोय. त्याने जरांगे पाटलांना मराठवाड्यात जाऊन खुलं आव्हान दिलं आणि जरांगे नावाचा जो फुगवलेला फुगा होता त्याची हवा काढून टाकली. हे वास्तव आहे. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.